बघा आपली साबुदाणा उसळ किती सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा उसळ बनवून घ्यायची आहे। आपल्याला साबुदाणा उसळ अशी सुटसुटीत आणि मोकळी साबुदाणा उसळ बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघा किती सुटसुटीत आणि मोकळी आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। 2-3 पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आणि 3 तासासाठी याला भिजत ठेवूया साबुदाण्याला। 2 आलू घेतलेले आहे, याला कट केलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याला कट करून घेतलेले आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, याला आता आपण भाजून घेऊया तव्यावर। हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। या शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे। आता याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। आपला साबुदाणा भिजून झालेला आहे। असा आपला मोकळा आणि सुटसुटीत साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। बघा किती दाणेदार साबुदाणा दिसत आहे। अशा प्रकारे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता। थोडं तेल टाकून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। ह्या शेंगदाण्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। शेंगदाणे फ्राय झालेले आहे, आता आपण याला काढून घेऊया। आलू टाकून घेऊया आणि या आलूला आपण फ्राय करून घेऊया। दोन 3 मिनिट आपल्याला आलू फ्राय करून घ्यायचे आहे। बघा आपले आलू झालेले आहे, एकामेकाला चिपकत आहे म्हणजे आपले आलू झालेले आहे। आता याला आपण काढून घेऊया। थोडं तेल टाकून घेऊया। थोडं जिरं टाकून घेऊया। जिरं थोडं फुलू देऊया। जिरं फुललेलं आहे। हिरवी मिरची टाकून घेऊया। याला थोडं फिरून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता झालेला आहे। आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। आलू याला पण मिक्स करून घेऊया। साबुदाणा टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। आणि थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ करू शकता। बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण साबुदाणा फिरून घ्यायचा आहे। जो आपण शेंगदाण्याचा कूट केला तर तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। हा साबुदाणा आपल्याला असंच फिरवून घ्यायचा आहे, नाहीतर ह्या साबुदाणा कढईला चिपकून तो। बघा आपली साबुदाणा उसळ तयार झालेली आहे। आता थोडासा सांबार टाकून घेऊया याच्यावर आणि मिक्स करून घेऊया।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करा.